बघा या ठिकाणी हा आंध्राचा माणूस सर्वे करायला आलाय. आपका कंपनी कौन सा है? मेरा कंपनी है. हाँ मेरा कंपनी पीवीआर. हाँ पीवीआर पीवीआर. हाँ और ये कहाँ का है? आंध्र है. आंध्र गुजरात का बोला ना तुमने अभी. गुजरात का ये कॉन्ट्रैक्ट वाला गुजरात में सर्वे वाला है पीवीआर. पीवीआर का. अच्छा, सर्वे करने के लिए आप आंध्रा से आए? हैदराबाद से आंध्रा का कंपनी. आंध्रा का. आंध्र कंपनी. हाँ और ये कॉन्ट्रैक्ट गुजरात का कंपनी. ओ माननीय गिरीश महाजन साहेब, हे काय चाललंय? नाशिकमध्ये नाशिक महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये हा सिन्नर फाटा ते एकलरे हा जो रोड आहे याचं रुंदीकरण करायला कॉन्ट्रॅक्ट तर हा गुजरातची कंपनी आणि आंध्रावरून माणसं आणले. मग महाराष्ट्रामध्ये माणसं नाही आहे का? हा आणि महाराष्ट्रामध्ये कॉन्ट्रॅक्टर नाही आहे का? अहो ही म्हणजे कुंभमेळ्याचा हा जो काही 30-32 हजार कोटी रुपये जो काही खर्च आलाय तो काय हा गुजरातच्या कॉन्ट्रॅक्टरांसाठी ना आंध्राच्या कामगारांसाठी आलाय का? मग याचा लाभ नाशिकवाल्यांसाठी काहीच नाही का? ते काय म्हणतात ते यांना कळत नाही, हे काय म्हणतात त्यांना कळत नाही. पण मला एक कळत नाही, नाशिक महानगरपालिकेतल्या हद्दीतला एक रस्ता आहे त्याचं रुंदीकरण करायला आंध्रावरून माणसं आणायची गरज पडते तुम्हाला आणि गुजरातचा कॉन्ट्रॅक्टर नेमावा लागतो. म्हणजे हे काय नक्की चाललंय का या महाराष्ट्रामध्ये? महाराष्ट्रामध्ये कॉन्ट्रॅक्टर गुजरातचा, कामगार आंध्राचे, मग महाराष्ट्रामध्ये कामगार नाही आहे का? एकदम म्हणजे काय चाललंय काय? हो गिरीश महाजन साहेब, नक्की काय चाललंय काय? एकतर आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये एका आमदारामध्ये 13-14 आमदारांमध्ये इथला पालकमंत्री होण्याची क्षमता नव्हती. म्हणजे असा प्रश्न पडतोय का क्षमता नाही आहे का यांच्यामध्ये? गिरीश महाजन साहेबांना जळगाववरून बाहेरून आणावं लागलं. हां परत कुंभमेळा मंत्री पण त्यांना करावं लागलं. मग इथला ह्याच रामाच्या प्रभू रामचंद्राच्या भूमीमध्ये, प्रभू रामचंद्राच्या स्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये, हां भूमीमध्ये हे 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 सगळं करण्याची का गरज पडते? इथल्या माणसामध्ये क्षमता नाही आहे का? निषेध या सगळ्या गोष्टीचा. आणि एकतर इथं काय होतं गिरीश महाजन साहेब, तुम्हाला काय आहे, जळगाववरून येऊन इथं तुम्हाला त्या समस्या नाही लक्षात येते, या नागरिकांचं दुःख तुम्हाला नाही कळत आहे. म्हणून इथला स्थानिक एखादा आमदार असता तर त्याला कळलं असतं. नाहीतर तुम्ही ही गुजरातच्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलं नसतं आणि आंध्रावरून कामगार आणलाच नसता इथं सर्वे करायला. म्हणजे इथं आमच्याकडे एवढे बेरोजगार आहे, महाराष्ट्रामध्ये रोजगार नाही आहे. आधीच UP MP बिहार त्यांचे तांडीची तांडे आमच्या महाराष्ट्रामध्ये येऊन आम्हाला आमची फार वाट लावली. त्याच्यामध्ये तुम्ही आता गुजरातच्या कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट देताय आणि आंध्रावरून तुम्ही माणसं आणताय, हे एकदम निषेधार्ह आहे.